थांबा घेऊ. सत्ताधारी जबाबदार राहतील ना, विरोधक कसे जबाबदार राहतील? असेल की मुस्लिम समाज 100% पाठीशी आहे. हा. हा. सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारी काँग्रेस आहे. भाजपची भीती दाखवून मतं घेतली, पण या समाजाला कधीच काही दिलेलं नाहीये. आणखीन असे काय काम अर्धवट आहेत? ईदगाहसाठी फंड दिलेलं आहे, त्याचं आणखीन काम सुरू नाहीये. पण ते तुम्ही नाही दिले पैसे, म्हणजे धीरज देशमुख यांच्या फंडातले पैसे आहेत. पाणी तर येते म्हणालेत ना. नाही, 15 दिवसाला पाणी येतं. आणखीन 15 दिवस नळाला पाणी येत नाही. पाणी पुरवठ्याची योजना कितीची आहे? 8 कोटीची. मला सांगा मग पराभवाचं आमदारकीच्या कारण काय ठरले? या निवडणुकीत पूर्ण तयारीशी उतरले. शादीखान्यासाठी फंड दिला, शादीखान्याला जागाच नाहीये. पुरावे घेऊन येतो मी. रोड उचलून आणता येतं त्यांना. आता या क्षणाला 70 कोटीचे नाही, फक्त 7 कोटीचे कामं त्यांनी दाखवावेत. 5च कोटीचे कामं. विकासाची दिशा नाही. आणि हुकुमशाही सारखं एकच त्यांनी नाव सुचवलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी एकच नाव पुढे केलेलं होतं. रेणापूर नगरपंचायत ही नगरपंचायत अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्याचं कारणही तसंच आहे. कारण काही दिवसापूर्वी धीरज देशमुख यांचा पराभव झाला आणि त्यानंतर ही येणारी निवडणूक कशी असणार आहे यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत काँग्रेसकडून एक व्यक्ती आणि भाजपकडून दोघंही कार्यकर्ते आहेत. दोघांनीही रेणापूर पाहिलेला आहे, रेणापूरचा विकास पाहिलेला आहे. त्यांच्यासोबत आता चर्चा करूया. भाजपपासून चर्चा करणार आहे, त्याचं कारणही तसंच आहे, कारण भाजपची सत्ता राहिलेली आहे, नगर परिषदेमध्ये सत्ता राहिलेली आहे. थोडक्यात सांगा, कुठल्या ह्याच्यातले 4 तुम्ही विकास केलेले 4 पॉईंट सांगा की हे विकास झालेले आहेत रेणापूरमध्ये. पहिलं प्रथम प्राधान्य आपण मूलभूत गरजेसाठी रस्ते, नाल्या, लाईट आणि पाणी पुरवठ्याची योजना. त्याचबरोबर समाजनिहाय प्रत्येक समाजांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी समाज मंदिराचे उभारणी असेल, देवस्थानाचे जीर्णोद्धार असतील, ते करण्याचं काम केलेलं आहे. तिसरं 3 सांगितले ना. झाले का? मान्य आहेत का आता यांनी जे सांगितलेले विकासाचे दावे आहेत ते खरे आहेत का? आणखीनही पाणी पुरवठ्याचा विषय मार्गी लागलेला नाहीये. जवळपास 8 कोटी रुपये धीरज भाईंनी दिलेले आहेत त्यांच्या फंडातून किंवा निधीतून. तर त्याचं आणखीनही काम झालेलं नाही. आणखीनही 15 दिवस नळाला पाणी येत नाहीये. त्याच्यामुळं हा मुद्दा. ते म्हणले की आता की पाणी तर येते म्हणालेत ना. नाही, 15 दिवसाला पाणी येतं ना. 15 दिवस, महिना काय पाणी. कारण आहे 15 दिवसाला पाणी येईल? बरोबर, त्यांचा मुद्दा योग्य आहे. तिकडे बघून बोलायचं. त्यांचा मुद्दा योग्य आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे. ही धीरज देशमुखच्या फंडातला हा निधी नाही आहे. एका आमदाराला वर्षाला किती फंड असतोय? साधारणतः 2 कोटी रुपये. ही पाणी पुरवठ्याची योजना कितीची आहे? 8 कोटीची. म्हणजे अख्खा फंड काही त्यांनी दिलेला नाही. एक मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, या कामाला दिरंगाई झाली. काम सुरू व्हायला कारण त्याची प्रशासकीय मान्यता असेल, त्याचं टेंडर असेल, ओपन टेंडर असेल, ह्या सगळ्या प्रक्रिया करत असताना आज घडीला ती पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित होत आहे, काम सुरू आहे. आता शासनाच्या जागेत. मी घेतो त्यांच्याकडून उत्तर. काम सुरू आहे म्हणतात, पण ते तुम्ही नाही दिले पैसे, म्हणजे धीरज देशमुख यांच्या फंडातले पैसे राहिले. मान्य आहे, फंड नाही, पण त्यांनी जे प्रयत्न करून निधी आणलेला आहे शासनाकडनं, त्या निधीतूनच झालेले आहे. ते प्रयत्न त्यांनीच केलेले आहेत निधी आणण्यासाठी. बरं, मला सांगा मग पराभवाचं आमदारकीच्या कारण काय ठरलेत असं वाटतंय तुम्हाला? त्याचे भरपूर कारण आहेत. त्याचे कारण भरपूर आहेत त्याचे. काय सांगा तरी की मग आज काय हे तर बोलायला तयार नाही. त्याचं कारण एक आहे, जो माणूस काम करू शकतो, जो विकासाचे प्रश्न सोडू शकतो, त्याच्या पाठीमागे जनता राहते. काँग्रेसच्या आमदारांनी याच नाही तर या पूर्वीच्या 3 आमदारांनी, तब्बल 15 वर्षातल्या 3 आमदारांनी या रेणापूर शहरासह या मतदारसंघात विकास केलाच नाही. विकास जर केला असता तर त्यांना पराभव म्हणजे पचवता आला असता, किंवा पराभवाची कारण त्याला शोधता आली असती. ते लोकात मिसळले नाहीत, लोकांच्या प्रश्नाशी ते एकरूप झाले नाहीत, प्रश्नाची सोडवणूक केली नसल्यामुळं त्यांना तो पराभव घ्यावा लागला. पराभव झाला, मात्र आता या निवडणुकीत मग कशी तयारी करायला? या निवडणुकीत पूर्ण तयारीशी उतरलेलो. कसं काय तयारी आहे? प्रत्येक येणाऱ्या निवडणुकीच्या समजा सत्ता आम्हाला जर मिळाली, त्याच्यामध्ये आम्ही भरपूर त्याच्यामध्ये ते येण्यासाठी काय कुठले मुद्दे घेऊन चाललात तुम्ही? आहे ना. पुढं समजा जसे की आता वयोवृद्धासाठी, लहान लेकरांसाठी उद्यान नाही आहे, त्या उद्यानाचा विषय आहे. पुन्हा येणाऱ्या ह्याच्यात पाणी पुरवठा, दररोज पाणी पुरवठा होईल अशी योजना आमच्या डोक्यात आहे. पुन्हा काही मुद्दे ह्याचे जसे सांगितले, किंवा प्रत्येक धर्माविषयी किंवा ह्याच्यात दिलेले फंड्स दिलेले आहेत, त्याचे आणखी कामच पूर्ण झालेले नाहीत ना. काँग्रेस कमी पडतंय वाटतंय का इथं? नाही ना, काँग्रेस पूर्ण तयारीनिशी उतरलेलं आहे. पूर्ण तयारीनिशी उतरलेलं. तयारीनं उतरलं म्हणता. काय सध्याची मग नंबर 1 ला आज नंबर 1 ला काँग्रेसच आहे. काय म्हणाले ते? खूप छान बोलतात, यापेक्षा दुसरं काही येत नाही त्यांना. कारण याच्यातलं एक स्पष्ट उत्तर आहे सांगा की.
त्यांनी आत्ता एक बोलताना काय सांगितले की बरेच कामं झाले नाहीत. प्रत्येक कार्यक्रमाला विकासाच्या कामाला एक कालावधी ठरलेला असतोय आणि त्या कालावधीनुसार ते काम होतात. उदाहरण म्हणून सांगतो की नगरपंचायतीच्या म्हणजे अस्तित्वात आल्यानंतर नगरपंचायत 15-16 मध्ये अस्तित्वात आली. त्याच्या अगोदर ही ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ आणि नगरपंचायतीचा कार्यकाळ हा जर अनुभवला, हा जर कार्यकाळ जर अनुभवला तर निश्चित बदल जाणून येईल. एका 5 वर्षात जर या रेणापूर शहरात 70 कोटी रुपयाचे कामं जर मंजूर होत असतील, ठीक आहे, मी म्हणत नाही 100% सगळे कामं झालेत. काही कामं पूर्ण झालेत, काही कामं मंजुरीच्या स्तरावर आहेत, काही कामं प्रगतीपथावर आहेत. सगळे 5 वर्षात हे होत आहेत म्हणजे एवढं काही कमी नाही आहेत हे कामं. खूप कामं करायला म्हणा, त्याच्यावरच ती निवडणुकीला आता सामोरे चालले. कामं पूर्ण झाले नाहीत, अर्धवट काम आहेत. आपण कुठले काम अर्धवट राहिले त्याची असं quality. वाटतंय तुम्हाला? आता शादीखान्यासाठी फंड दिलेला आहे. हा. शादीखान्यासाठी फंड दिला, शादीखान्याला जागाच नाहीये. हा. आणखीन असे काय काम अर्धवट आहेत? ईदगाहसाठी फंड दिलेलं आहे, त्याचं आणखीन काम सुरू नाहीये. नदीवरच्या घाटासाठी पैसे दिलेले, घाट कुठे माहित नाही, ते कागदावरच आहे. सांगा, ती घाट कागदावर आहे सांगायला. अगदी सुंदर आहे प्रश्न, खूप चांगली आठवण त्यांनी करून दिली. मी नाही, त्यांनी हो, विचारलं. चांगला प्रश्न आहे, आनंदाची गोष्ट आहे. या मुस्लिम बांधवांना- कागदावर आहेत. या तिन्ही प्रश्नाचं उत्तर देतो. या मुस्लिम बांधवांना गेली 70 वर्षापासून या काँग्रेसवाल्यांनी केवळ आणि केवळ फक्त भूलथापा देऊन भाजपची भीती दाखवून मतं घेतली, पण या समाजाला कधीच काही दिलेलं नाहीये. देशाचे काँग्रेस का- थांबा प्रधानमंत्री- थांबा थांबा घेऊ. काँग्रेस भीती दाखवताय का? खरंच दाखवताय का बरं? कधीच नाही भीती दाखवलेली. हा. हा, कधीच नाही. मग हे कसं म्हणायचं? सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारी काँग्रेस आहे. हा. हा. सगळ्यांना सोबत घेऊन म्हणायले. पण विकास कधीच मुस्लिम बांधवाचा काँग्रेसने केला नाही. झालाय का बरं काँग्रेसचा? म्हणजे इथं तुम्ही सत्तेत होतात किंवा ज्यावेळेस आमदार होतात त्यावेळेस काय विकास झालाय? आणि मुस्लिम समाज तर पाठीशीच राहिला असेल की? मुस्लिम समाज 100% पाठीशी आहे. हा. हा. मग विकास झालाय का तेच विचार. विकास झालेला आहे ना. तुमचे ते काम पूर्ण व्हायला जबाबदार कोण आहे? मग जबाबदार काय, ते पूर्ण झाले नाहीत ना, सुरुवातच झाली नाही. जबाबदार कोण आहे ते विचारायलोय म्हणूनच आता तुम्हाला. जे समजा तिथं कामाला होते, समजा ज्यांची सत्ता होती तेच जबाबदार आहेत. सत्ताधारी जबाबदार राहतील ना, विरोधक कसे जबाबदार राहतील? आमदार तर इथले धीरज देशमुख होते ना. नाही, त्यांच्या नंतर फंड आलेला आहे ते शादीखान्याचा. शादीखान्याचा पण राईट, अगदी बरोबर आहे. म्हणजे आमदार असताना धीरज देशमुख आमदार असताना त्यांना कधी सुचलं नाही शादीखाना द्यावा. धीरज देशमुख असताना असे 3 कामं सांगा की रेणापूर या शहरासाठी झालेले आहे. सर्वात मोठा पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी 8 कोटी त्यांच्या प्रयत्नातून निधी मिळालेला 8 आहे. कोटीवरच आहेत तुम्ही. हा. तो नाही, 3 कामं सांगायची म्हणल्यानंतर ते 8 कोटी. हा एक काम सांगितलं. ते भरपूर त्यांनी 70 कोटीचे त्यांना निधी आणलेला आहे त्यांनी इथं कशाला नगरपंचायतच्या हद्दीत रस्ते नाली ह्याच्यासाठी. आलाय का नगरपंचायतीसाठी? त्यांनी आता या क्षणाला 70 कोटीचे नाही, फक्त 7 कोटीचे कामं त्यांनी दाखवावेत. आहेत का तुमच्याकडे? 7 कोटीचे हे कामं झालेत असं त्या कामाच्या ठिकाणी नेऊन दाखवावं. मी 50 कोटीचे ठीक कामं आहे ना, नेऊन दाखवतो. नागपूरमध्ये झालेले कामाची हे सांगा त्यांना. पुरावे लागणार असतील तर मी पुरावे सुद्धा घेऊन येतो ना पुढच्या कामं बैठकीत. सांगा पण. हा. काय हाच रोड झालेला आहे त्यांच्या निधीतून. हा. हा समोरचा विषय दाखवा तिकडं. हा. नाही, नाही, हाच नाही, रोड नाही, आहे. बोलू द्या. हा, हा, बरं, हा. अशी भरपूर काम आहेत. हा. आणि पुरावाच पाहिजे असेल तर पुढच्या ह्याच्यात पुरावे घेऊन येतो मी. पुरावे बी आणणार का? पुरावे आणतो. पुरावे बी आहेत ते यांच्या. रोड उचलून आणता येतं त्यांना. हा. त्याचा अर्थ असा म्हणजे एखाद्या ठिकाणी रोड झाला असेल तर ते उचलून आणता येतं. तिकडे बघा. हा. रोड उचलून आणता येतं ही काँग्रेसची प्रवृत्ती आहे. बरं. म्हणजे काहीच नाही हो. 5 वर्ष त्यांनी 70 कोटी म्हणतायत ना, 5 कोटीचे कामं दाखवावीत त्यांनी. 5च कोटीचे कामं. मी 50 कोटीचे काम आता 1 मिनिटात सांगतो पटापट. पण कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाते आणि तुम्हाला का लोकांनी मत द्यावं असं वाटतंय? मागच्या काळात पूर्ण विकास झालेला नाही, कामं अर्धवट राहिलेले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी एक. हा. पाणी पुरवठा दररोज लोकांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी हा. आणि जे घाणीचं साम्राज्य, हा. जे वराचं हे सुळसुळाट जे झालेलं आहे याच्यामध्ये गावामध्ये, ते कंप्लीट नष्ट करण्यासाठी ते आम्हाला निवडून द्यावं. सांगा आता. काय सांगा ना किती? काय हा. कुठल्या ह्याच्यावर तुम्ही मतं निवडणूक मागता? हा. आम्ही कारण तुम्ही तर सत्ताधारी 100% मान्य आहे. हा. कामं अर्धवट आहेत का? तर आहेत. कामं चालू आहेत. नाही नाही 3 पटकन मुद्दे सांगायचे. कुठल्या कुठल्या ह्याच्यासाठी तुम्ही आम्ही मतं मागताय? केलेल्या कामाच्या आधारावर लोकांना मतं मागतोय. हा. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आमचं विजन असं आहे की मराठवाड्यात रेणापूर एक मॉडेल शहर म्हणून पुढे कसं येईल यासाठी काम करतोय. तिसरं, केवळ इमारती बांधणं, रस्ते बांधणं एवढ्या पुरतं मर्यादित न राहता या भागातल्या, या गावातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आम्ही MIDC उद्योगधंद्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आता खरं राजकारणाकडे वळायचंय. हे सगळे तुमचे राजकारणातले काँग्रेसचे लोक सोडून का चाललेत सांगा बरं जरा. सोडून आता सत्ता आहे केंद्रात, ते राज्यापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता काँग्रेस भाजपची आहे.
त्याच्यामुळे ते तिकडे जाणारच ना सत्तेसाठी. सत्तेसाठी चालले सत्तेसाठी मग चालले. भिसे नानाला तर तुम्ही आमदार केलं होतं, का गेले ते अचानक यावेळी? हो ना, ते तो प्रश्न त्यांना विचारावा लागेल तो. हा. हा, त्यांना मला काही फरक पडतंय का नाही मग? नाही, फरक पडणार नाही तेवढा. हा. हा. बर, यांना काही फरक पडणार नाही तुमच्याकडे आलं. काय असतंय माहितीये का, साधं सूत्र आहे. हा. एकदा जर समजा एखाद्याला घरघर लागली तिथे लागणारच आहे. त्याचे कारण एक आहेत हा. की काँग्रेसकडं राज्यात असेल देशात असेल नेतृत्व नाही आहे, विकासाची दिशा नाही आहे. बर. त्याच्यामुळे त्यांच्याकडे राहायचं काही कारण नाही, काहीच कारण नाही ना त्याच्यामुळं. त्याच्यामुळे सगळे इकडे येईल. 100% या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या दोघांची पद्धत जी आहे काम करण्याची, सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचा विकास करण्यासाठी, फक्त ज्यातला एक विषय आहे की समजा एखादी योजना जर त्यांनी चालू केली तर एखाद्या समाजासाठी नाही तर सगळ्या समाजातल्या घटकाला न्याय देण्याची योजना आहे. धीरज देशमुख तळ ठोकून आहेत तरी बी इथं अनेक दिवस झाले इथंच बसले, त्याचं कारण काय सांगा? कारण ती निवडणूक आम्हाला जिंकायची आहे. हा. बिलकुल, आणि ते जिंकणार आम्ही. पराभवाची सगळे कारण तपासले, त्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल का? काँग्रेस एकत्र येऊन लढल का इथं तरी? बिलकुल बिलकुल 100%. सगळे काँग्रेस एकत्र आहे का? 100%. अलबेल नाही काही? सगळं ऑलवेल आहे. सगळं सांगा. ऑलवेल आहे. काय सगळे व्यवस्थित आहे. काही गटतट काही असतं जर आलबेल असतं तर उमेदवारांच्या ह्या नावाच्या त्या नावाच्या चर्चा झाल्या नसत्या. कोण डिक्लेअर केलं तर मला नाही माहित, काय पण झालं? नावाच्या काय चर्चा, झालं? काय झालं? जे कोणी असतील ते काय झालं? चर्चा जर समजा आल्या नसत्या, काय झालं? आमची भूमिका कशी आहे, नगराध्यक्ष पदाचा ठाम उमेदवार आम्ही सुरुवातीला जाहीर केला, तो कायम राहिला. त्यांच्याकडे तसं नाही. लव सांगा जरा. लोकशाही आहे. बनवून बदलावं आहे. लोकशाही आहे. ते जनतेच्या चर्चेतूनच नगराध्यक्ष पदात आम्ही ठरवलेलं पद. त्यांनी हुकुमशाहीसारखं एकच त्यांनी नाव सुचवलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी एकच नाव पुढे केलेलं होतं. आणि आम्ही लोकशाही मानतो. लोकशाही मानत असल्यामुळे आम्ही जनतेतून आम्ही ते ठरवूनच ते आम्ही नगराध्यक्ष पदात मग त्यांनी अगोदर सुद्धा होते, त्यांनी काही कामं केलेत असं वाटतंय का? केलेत ना कामं त्यांनी. केलेत काम. म्हणूनच त्यांनी म्हणले असेल द्या आमच्या आईला. नाही, तसं म्हणता येणार नाही. केलं त्यांनी मान्य केलंय. रेणापूरचा विकास झाला त्यांनी मान्य केलंय. हे तर मान्य आहे ना आता, हे तरी मान्य आहे की आता नाही झालंय ना, पूर्ण झालेलं नाही. आणि जे काय झालेले ते आमदार साहेब असताना, धीरज देशमुख आमदार एकच म्हणणं आहे. त्याचं कारण आहे त्यांनी निधी त्यांच्या प्रयत्नातून मिळालेला आहे. सत्ता भाजपची होती. सत्ता भाजपची जरी असली तरी धीरज भैयांनी भरपूर प्रयत्न करून निधी दिलेला आहे त्यांनी. शेवटाकडे वळूयात. खरं तर हे दोघंही मित्र आहेत आणि मित्रांनी एकदम व्यवस्थित चर्चा केली. खरं दुसऱ्या पक्षात जरी असले तरी हे रेणापूरचे दोघंही रहिवासी रेणापूरचेच आहेत ना, त्यामुळं हा संघर्ष जरी राजकीय वळणावरचा किंवा राजकारणातला असला, पक्षांचा असला, तरी ही मैत्री कायम असते. अनेक मुद्द्यावर चर्चा होते. अशीच चर्चा करण्याचा आपण प्रयत्न केला. शेवटचा प्रश्न विचारणार आहोत दोघालाही. किती विश्वास आहात निवडून येण्यासाठी? 100% विश्वास आहे. 100% किती सीट येणार तुमच्या? नाही म्हणजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 100% शोभा आकनगरे निवडून येणार. किती सीट? आणि एकूण 17 पैकी आम्ही 15 जागा 100% विजय. तुमचं सांगा. आमच्या नगराध्यक्षाचा उमेदवार तसेच 15 उमेदवार आमचे निवडून येतील. सगळं निवडून येणार 100%. बघू आता दोघांनी दावे केलेले आहेत. काही दिवसात मतदानावर आहे. मतदानानंतर रेणापूरची जनता कुणाच्या मागे उभारते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपणही पाहणार आहोत रेणापूरचा कौल कुणाला. इथेच थांबूया. धन्यवाद. वाजवा टाळ्या. शाबास. हे सुद्धा सांगावं लागतं आम्हाला. थांबा, आता थांबा, दुसरं होणार आहे.